नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूयात विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेसंदर्भात. एकनाथ शिंदे हे न्यूयॉर्कमध्ये जाऊन सुद्धा पैसे वाटून जिंकतील. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ही जोरदार टीका केली आहे. असं आहे की ते न्यूयॉर्कला सुद्धा जिंकू शकतात. ते त्यांच्याकडे जे कोट्यवधी रुपये आहेत ते डॉलरमध्ये कन्वर्ट करतील आणि तिथे वाटायला जातील. 4 लोक पाठवतील. ते जर्मनीमध्ये जिंकू शकतात. ते कुठे जिंकू शकतात. त्यांना असं वाटतं मी माझ्या हातामध्ये प्रचंड पैसा असल्यामुळे लुटीचा मी जग माझ्या मुठीत आहे. तसं नाहीये. आजारपणातून उठल्यानंतर कमीत कमी शुभ बोलायचं पाहिजे होतं, परंतु त्यांनी नेहमीप्रमाणेच अमित शहा कोथळा काढणार वगैरे वगैरे जे काही स्टेटमेंट केलेले त्याला काही अर्थ नाहीये. अमित शहा साहेबांचे आणि मोदी साहेबांचे, एकनाथ शिंदेचे साहेबांचे संबंध कसे ते अख्खा महाराष्ट्र जाणतोय. युतीमध्ये असताना आम्ही एकमेकाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतो आणि म्हणून कोणी कोणाचा कोथळा काढत नाही, तर आम्ही बरोबर काम करतोय. आणि एवढं एकनाथ शिंदे साहेब आहेत ते संयमानं सर्व गोष्टी घेतात, ऐकतात आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करतात. तर शिवसेनेचा कोथळा अमित शहाच काढणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. पहिल्याच बॉलवर त्यांनी सिक्सर मारलाय. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे सोबत असणं मुंबईसह महाराष्ट्राची गरज आहे असंही राऊतांनी म्हटलंय. शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात, मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला आम्ही तयारच नाही पहिल्यापासून. आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत. त्यांची जी काही परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे. आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहेत. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संवाद सुरू आहे. एकमेकांना भेटतात. आताही 4 दिवसापूर्वी त्यांची दोघांची भेट झाली. मला त्याच्याविषयी माझी चर्चाही झाली. त्यामध्ये राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसंदर्भात एक प्रेझेंटेशन जे तयार केलं होतं ते त्यांना दाखवलं आणि ते उत्तम प्रेझेंटेशन आहे असं उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं. तर एकनाथ शिंदेंचे 35 आमदार फुटणार. संजय राऊत यांनी हा मोठा दावा केलाय. 1.5 वर्ष सराव करून गेलो, ठाकरेंना कळलं सुद्धा नाही असं संजय शिरसाट यांनी म्हणत राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहेत. ज्या पद्धतीनं त्याने शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. अहो 35 आमदार फोडणार, 10 आमदार फोडणार, काय हे जे आकडे असतात ना, अशा पद्धतीने नसतं होत राहत. ही जी काय कार्यपद्धती जर शिकायची असेल तर आमच्याकडून शिका ना. 1.5 वर्ष आम्ही कसं काम प्रॅक्टिस केल्यानंतर सध्या तुमच्या बुडाखाली कधी गेले निघून सर्वजण, तुम्हाला सुद्धा ते कळालं नाही. आणि ती खुर्ची ओढायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे. म्हणून आम्हाला कोण फोडणार या भ्रामक कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये. आम्ही मजबूतीने आहोत. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि आमच्यातला कोणीही एकही माणूस इकडे तिकडे जाणार नाही. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत. महेंद्र, काही दिवसांपासून महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाही असं चित्र समोर आले. त्यामध्ये खास करून भाजपा आणि शिवसेनेमध्ये, त्यातच निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करून यामध्ये आणखीनच तेल ओतल्याचं दिसतंय. यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे की या संदर्भात लवकरात लवकर माहिती घेऊन स्पष्टीकरण देऊ, हे योग्य नाहीये असं म्हटलंय. अधिकची माहिती या संदर्भात भाजपा आणि शिवसेनेमध्ये नेमकं काय चाललंय? नक्कीच जगदीश, या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण पाहतोय. एकंदरीत महायुतीच्या ज्या अंतर्गत कुरघोडी आहेत त्या आता समोर यायला लागल्या आहेत. एकंदरीत उल्हासनगरमध्ये झालेल्या पक्षप्रवेशानंतर शिंदेकडून जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले होते आणि एकंदरीत एका कॅबिनेट बैठकीत या सगळ्या गोष्टींचा आहे तो
शिंदेच्या पक्षाकडून आहे तो बहिष्कार करण्यात आला होता आणि त्यावेळेस जे ते दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ही चर्चा केली होती की तुम्ही आमच्या पक्षातले लोकांना घेऊ नका, आम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना घेत नाही. मात्र तरीही या सगळ्या गोष्टी त्या काही दिवस चालल्या. आता एकंदरीत आज शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि शिवसेनेची तो संजय राऊत यांनीही या सगळ्या संदर्भात भाष्य केलं होतं. आज पत्रकार परिषद होती. 1 महिन्यानंतर आज संजय राऊत बोलले होते. मुळातच शिवसेना ही शिंदेची नाहीये असं आम्ही मानतोय. कारण शिवसेनेसाठी काय केलंय शिंदेंनी हा मोठा प्रश्न आहे. आंदोलनं केली, मोर्चे केले, काय केलंय असं त्यांनी प्रश्न विचारला आणि त्यावर शिंदेच्या सेनेचा कोथळा आम्ही शहाच काढणार आहेत. कारण माझं हे वाक्य आहे ते तुम्ही लिहून ठेवा. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या ज्या घटना आहेत त्याची तयारी आहे ती सध्या व्यवस्थितपणे सुरू आहे आणि गेली वर्षभर मी या गोष्टी सांगतोय. शिंदेच्या सेनेचे 35 आमदार आहेत ते फोडणार आहेत. ज्या पद्धतीने आमच्या पाठी गुप्त पद्धतीने ऑपरेशन करून आमच्या पक्ष फोडण्याचा जो प्रयत्न केला होता तसाच आता शिंदेसोबत होणार आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आज संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून सांगितल्या. या सगळ्या गोष्टींवरती रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि ते कोकणातील आहेत, मूळचे डोंबिवलीचे आहेत आणि त्यांना यासाठीच नेमणूक केली असंही संजय राऊत हे सांगतायत. आणि वारंवार पासून जर पाहायला गेलं तर डिसेंबर नंतर याची चित्र आहेत ते नेमकं स्पष्ट होईल. जगदीश जी, मात्र महेंद्र, नगर परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत, एकमेकांच्या विरोधात लढतायत आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा विधानं ही एकमेकांच्या विरोधामध्ये येत आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? या सगळ्या गोष्टी भले पक्षातील जे नेते आहेत ते सांगत असतील की आमच्यामध्ये महायुतीमध्ये कुठलाही अलबेल नाहीये, मात्र या सगळ्या घटना आहेत त्या समोर येतात आणि त्यामध्ये नेमकं आता काय ह्या समन्वय समितीच्या बैठकीत, कारण येत्या दिवसामध्ये समन्वय समितीची बैठक होणार आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. मात्र दोन्ही पक्षांकडून जे आहे ते कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालू आहे. ठाण्यातही पाहायला गेलं तर रवींद्र चव्हाण एकीकडे पक्षप्रवेश करतायत तर एकीकडे नवी मुंबईतून जे ते गणेश नाईक तेही ठाण्यामध्ये येऊन ज्या पद्धतीने जनता दरबार घेत आहेत, कुठेतरी शिंदेच्या सेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीकडून होताना दिसत आहे. याबाबत शिंदेच्या शिवसेनेकडूनही जर पाहायला गेलं तर काल ज्या गोष्टी पाहिल्या आपण म्हणजे एकंदरीत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचेही जे माणिकराव कोकाटे आहेत त्यांनी सांगितलं होतं की भाजप हा बाटलेल्या पक्षांचा आहे. एकंदरीत तिन्ही पक्षांचे नेते आहेत ते एकमेकांवरती टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येत्या याच्या नगर परिषदेमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये थोडंफार चित्र स्पष्ट होईल. एकंदरीत तिन्ही नेते पक्षांचा समन्वय कसा आहे आणि त्याचा निकाल आहे तो या सगळ्या गोष्टींवरती समजेल आपल्याला. नेमकं 3 पक्षांमध्ये कसा समन्वय आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकंदरीत क्लिअर होतील. ठीक आहे, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल.